तर आज मी नाश्त्यामध्ये इडली बनवली होती। आता इडली कशी बनवायची हे तर प्रत्येकालाच माहिती आहे, पण मी जो साध्या चपातीच्या तव्यावरती डोसा बनवते ना, त्याच्यावरती भरपूर कमेंट आल्या होत्या। तर ह्या तव्यावरती पहिला दुसरा डोसा जो आहे तो तुमचा परफेक्ट बनणारच नाही, तो बिघडणारच। पण जेव्हा तवा व्यवस्थित सेट होईल त्याच्यानंतर तुमचे सगळे डोसे एकदम परफेक्ट बनतील। फक्त सुरुवातीला तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं, त्याच्यावरती पाणी शिपडायचं, म्हणजे तवा थंड झाला पाहिजे, जास्त गरम तवा नाही पाहिजे। गॅस कमी करायचा आणि नंतर मग डोस्याचं जे बॅटर आहे त्याच्यावरती स्प्रेड करायचं। गॅसची फ्लेम आता वाढवायची थोडीशी, बाजूने थोडंसं तेल सोडायचं आणि ब्राऊन कलरचा डोसा झाला की त्याला पलटून घ्यायचं आणि क्रिस्पी असा छान डोसा जो आहे तो तयार होईल। आणि हे बॅटर जे आहे इडलीच्या बॅटरपेक्षा पातळ बॅटर पाहिजे। तुम्ही बघू शकता असाच क्रिस्पी डोसा तयार होईल, पण पहिला किंवा दुसरा नाही होणार, त्याच्यानंतर होतील। आणि याच्यानंतर मग दुपारच्या वेळेला मी बनवला होता होममेड काळा मसाला, जो की 2-3 महिने तरी स्टोर होतो, तेवढाच मी बनवत असते। की आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये कळवा, आवडला असेल तर लाईक